रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मुखी नाम हाती काम ह्याच धर्तीवरती, ह्याच उद्देशावरती आत्तापर्यंतचं स्वागत प्रॉपर्टीचं मी काम करत आलो आहे. भविष्यात पण मी त्याच पद्धतीनेच काम करणार आहे आणि मला असं वाटतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असणं मला तेवढंच नक्कीच गरजेचं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मला पण त्याच, जरी मी ह्या व्यवसायातनं काही चार पैसे मला कमवत असेल तर मी त्याचं जे व्यवस्था आहे त्याची व्यवस्था ही चांगल्यात चांगल्या ठिकाणी कसं जाणार. खूप काय कमावणार नाही, पण थोडेच कमी, पण तो पण एक नीटनेटक्या जागेवरती चांगल्या खरं ठिकाणी कसे जातील ह्याच बेसिसवरती मी आत्तापर्यंत काम केलं आणि आता इथून पुढे त्याच पद्धतीचं काम करणार आहे. आज मी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना, महाराष्ट्राचा खूप मोठा सण आहे जो आषाढी एकादशी आहे. खूप मोठा सण आहे, वारकरी संप्रदायातला खूप मोठा सण आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा खूप मोठा सण आहे आणि त्या सगळ्या सणाच्या तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खरं खूप खूप शुभेच्छा. असंच माझ्या पाठीमागं तुम्ही राहा भगवंत विठ्ठलासारखं आणि माझ्यावरती अशीच कृपादृष्टी तुम्ही सगळ्यांनी ठेवा. मी तुमच्या विश्वासाला कधी तडा न जाऊन देण्याचंच काम करणार आहे आणि त्याच गोष्टीत मला इंटरेस्ट आहे. कारण की उगाच काहीतरी करायचं म्हणून करण्यात मला बी खरं इंटरेस्ट नाही आहे. कारण माझ्या आईवडिलांचे जे संस्कार आहेत मला ते माझ्या कामात न दिसावेत हीच माझी खरं अपेक्षा, आशा आहे. कारण त्यांच्या जोरावरती, त्यांच्याच पुण्याईनं मी खरं रोज तुमच्या पुढे येतो. त्यांच्या संस्कारानं, त्यांच्या दिलेल्या सगळ्या गोष्टींमुळं आज हे सगळं होतं आहे. माझ्या मातोश्रीची आषाढी वारी मी घडून आणली एका दिवसामध्ये, गाडीत जाऊन आणि गाडीत नेऊन. मला नाही जाता आलं इन द सेन्स मी गेलो पण पायवारीत मी अजून गेलेलो नाही. माझ्या आईवडिलांनी पायवारी केली पण मला पायवारी अजून झालेली नाही आहे. बघू भगवंताच्या मनात मला पायवारीला कधी बोलावणार, पण मी पायवारी नक्की चालू करेल. मंडळी, आजचा जो फ्लॅट आहे तो खरं फ्लॅट मी उपवनलाच दाखवतोय आणि उपवनमध्ये मग गिरिजा नावाची बिल्डिंग आहे. निळकंठ हाईट्स नावाचं कॉम्प्लेक्स आणि तिथेच आपला एक हायर फ्लोअरला खरं 3 BHKचा फ्लॅट आहे आणि तोच खरं फ्लॅट आज मी ह्या चांगल्या दिवसासाठी म्हणून मी हा काढण्याचं ठरवलं की बाबा चांगला फ्लॅट आहे, मोठं घर आहे, त्याचनुसार मी आजच्या वारीच्या दिवशी हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्याचा मी खरं विचार केला. खरं तर हा जो फ्लॅट आहे तुम्ही फ्लॅट बघू शकता, 1100 कार्पेटचा फ्लॅट आहे. फ्लॅटची जी बाल्कनी आहे ह्या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र असा सगळा डोंगर जो आहे म्हणजे हिरवागार झालेला डोंगर. सध्या तर पावसाचं वातावरण चाललेलं आहे, या पावसात खरं हा व्हिडिओ काढतोय. अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगलं खरं हे दृश्य तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतं. आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅट खूप खेळती हवा मात्र नक्की आहे आणि ह्या खेळती हवा एवढी आहे, या फॅनचं बटन मी काही चालू केलेलं नाही आहे पण तरी तो फॅन फिरतोय. म्हणजे तुम्ही समजू शकता ह्या फ्लॅटमध्ये हवा किती चांगल्या पद्धतीची आहे. नंतर आपण त्या खिडकीतनं बघितलं, ह्या खिडकीत जर आपण आलो तर इथं तुमचं असणारं जे गार्डन आहे, जे तुमच्या मंदिर आहे हे तुमच्या घरामधनं बाकी तुम्हाला पद्धतशीर आणि चांगलं नक्की दिसतंय आणि याच्यातनं पण गार हवा म्हणा किंवा सुंदर अशी चांगली तुम्हाला इथे पण अनुभवायला नक्की मिळते. खरं या फ्लॅटसोबत तशी एक कार पार्किंग आहे, तसं एक कार पार्किंग तुमची ह्या ॲग्रीमेंटमध्ये आहे आणि एक कार पार्किंग जर तुम्हाला हवी असेल ते आपल्याला सोसायटीकडनं एक कार पार्किंग नक्की मिळते. आता आपण ह्या फ्लॅटचं लेआउट जर बघायचं म्हटलं तर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर जातो तर हा साऊथ वेस्ट, म्हणजे एक खूप साऊथ नाही, वेस्टला जास्त आहे पण थोडं साऊथ नक्की असणार आहे आणि बाहेर पडताना हा मात्र साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट आहे. जर आपण घराच्या बाहेर आलो तर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक लिफ्ट आणि 2 लिफ्ट, अशा 2 लिफ्ट तुम्हाला मिळतील आणि ह्या साईडला एक घर आहे, अधिक ह्या साईडला एक घर आहे आणि ह्या साईडला टोटल 3 फ्लॅट तुम्हाला मिळतील आणि 3 लिफ्ट पण मिळतील. राहिला मेंटेनन्सचा प्रश्न तर ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला 8,500 रुपये मेंटेनन्स असणार आहे. हे जे घर आहे हे तुमचं घर इकडनं चालू होतं. मालकांनी हे इथं थोडंसं सगळं डेकोरेशन जे करायचं होतं किंवा सेफ्टी डोअर वगैरे जो बनवायचा होता तो सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा खरं बनवलेला असणार आहे. तुम्ही जर ज्यावेळेला घराच्या आतमध्ये जातो एवढी मोठी जागा तुम्हाला घरामध्ये मिळते आणि नंतर इमिडिएटली जर तुम्ही ह्या साईडला टर्न केला तर इथं मात्र तुमचा एक स्टडी रूम म्हणा किंवा लहान मुलांचं बेडरूम म्हणा किंवा गेस्ट रूम म्हणा, काय धरायचं त्या पद्धतीचा हा तुमचा इकडल्या साईडला हा बेडरूम असणार आहे. आणि ह्या बेडरूममधनं जरी तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा डोंगर हा तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी स्पष्ट आणि क्लिअर दिसतोय. आता जे सामान बघताय हाय असंच आपल्याला सामान मिळणार. इकडे स्टोरेज म्हणा, त्या साईडला ऑफिस त्यांनी सेट केल्यासारखं होतं तर ते सगळं तुम्हाला हाय असंच मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला पण
नक्की मिळते. खरं अशा पद्धतीचं हे वॉशरूम बाथरूम टॉयलेट होते तुमचा मी सगळ्यात पहिला ह्या 3 BHK मधला पहिला बेडरूम आपला दाखवून झालेला असणार आहे. आणि नंतर ज्या वेळेला आपण पुढे येतो तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 साईडला मोकळा असणारा हा तुम्हाला सुंदर आणि चांगला हॉल आहे. हवा एकदम उत्तम चांगल्या पद्धतीची नक्की मिळते. आणि ह्या बेडरूमच्याच जस्ट ह्या साईडला जर आपण आलो तर इथं मात्र तुमचं एक किचन असणार आहे. हे किचन जर तुम्ही बघितलं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. अधिक ह्या साईडला तुमचं ऑलरेडी चांगलं आणि पद्धतशीर असं किचन दिलेलं आहे जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आले असणार आहे. तर तुम्ही इथे जर आला तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर पॉईंट दिले गेलेला असणार आहे आणि वरती कपडे सुकवण्यासाठी पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळं सेट केलेलं आहे. ह्या घरात तसं बघितलं तर मला वाटते खूप काय काम करायची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आपल्याला आणणं गरजेचं असणार आहे. सोफा म्हणा टी व्ही म्हणा हे सगळ्या गोष्टी जे तुम्हाला आहेत त्या लागणार आहेत त्या मात्र तुम्हाला इथे आणाव्या नक्की लागणार आहेत. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर तुम्ही बघू शकता ह्या हॉलमध्ये त्यांनी खरं तर एक TV युनिट लावलेला आहे. म्हणजे अशा ज्या समजा एक AC आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मात्र त्यांनी करून ठेवलेल्या असणार आहेत. आणि इकडनं मग सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इकडे बाल्कनी जिथं ग्रिल वगैरे सगळं लावलेलं असणार आहे. त्याच्यामुळे हा एक विषय तुमचा हॉलचा नक्की तुम्हाला मिळून जातो. आणि नंतर जर आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट मात्र मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि नंतर परत इकडे जरी आपण आलो तर एखादं स्टोअर तुम्ही बनवलं किंवा इकडे पण कपडे सुकवण्यासाठी किंवा वॉशिंग मशीनचं जरी तुम्ही ठेवलं तरी ठेवता येईल एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण मिळते. अशा पद्धती या बिल्डिंगला OC/CC सगळं कंप्लीट आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे जरी घ्यायचा विचार केला तर मला असं वाटतं तिथं काही प्रॉब्लेम नसणार आहे. हा तुमचा सेकंड बेडरूम असणार आहे. ज्यावेळेला सेकंड बेडरूमला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली ह्या साईडला जर आलात तर इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं. इथे तुम्हाला खरं काय काम करायची गरज नक्की लागणार नाहीये. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला बघा ह्या रूममध्ये पण जर तुम्ही बघितली तर सुंदर आणि चांगली हवा तुम्हाला मिळते. ह्या साईडला आलं तर ड्रेसिंग टेबल आधी कपाट वगैरे सगळं चांगल्या कामात येणाऱ्यासारखं बनवलं गेलेलं. नंतर इथं सुंदर आणि सुसज्ज अशी तुम्हाला खरं बाल्कनी ज्याच्यातनं जर तुम्ही बघितलं ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअरली आणि चांगल्या पद्धतीकडून डोंगर वगैरे हे सगळं सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथून इथून बेतनी हॉस्पिटल तुम्हाला एकदम हाकेच्या अंतरावरती असणार आहे. वसंत विहार तुम्हाला हाकेच्या अंतरावरती असणार आहे. वर्तकनगर लोकेशन तुम्हाला जवळची जवळ खरं असणार आहे. जर अशा पद्धतीचं हे जे जुनं आहे पण कार्पेट वाईज तुमचं मन भरेल एवढा फ्लॅट बाकी हा नक्की मोठा तुम्हाला असणार आहे. अशा पद्धतीचे घर आजकाल मिळणं थोडंसं कठीण झालेलं आहे कारण की ज्या पद्धतीनं जागा मिळतात किंवा त्या पद्धतीनं रेट असतात तर त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटते जरा थोडं त्या पद्धतीचं नक्की असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर हा तुमचा खरं शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटचा बेडरूम जरी बघितला तुम्ही अजून एक बेड लागेल मोठी जागा ह्या घरामध्ये मात्र नक्की असणार आहे. इकडे साईडला एक टेबल दिलेला आहे. पलीकडल्या साईडला टेबल पण लागलेला आहे आणि तो याच्यात पण काय काम करायची गरज आपल्याला नसणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेज आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इथे खिडकी दिलेली आहे. ह्या क्रॉस व्हेंटिलेशनमधनं जर तुम्ही बघितलं तसं मस्त असं ग्रीन पॅच म्हणजे ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की दिसतात. आणि जर तुम्ही समजा हा जर पडदा जर तुम्ही थोडासा पडदा जरी आपण पुढं केला तर तुम्ही बघू शकता खरं हवा किती आता आहे. मी जबरदस्ती केलेली नाही आहे त्याच्या पद्धतीने तो पडदा असा फडफडतोय कारण की त्याला तेवढी हवा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मात्र तेवढी मला थोडक्यात ते दाखवायचं होतं किती हवा आहे. म्हणजे तुम्हाला असं कोंदट नक्कीच जाणवत नाही. आणि नंतर जर तुम्ही इथं बघितलं तर इथं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं एक कपाट पण दिलं गेलेलं असणार आहे. असं सुंदर आहे. बेडची साईज याची पण खूप मोठी आणि पद्धतशीर नक्की असणार आहे. गार्डन आहे. स्विमिंग पूल मात्र काय नाही आहे. मंदिर आहे गार्डन आहे. आणि लोकेशन मी तुम्हाला सांगितलं ते आपण उपवन लेकला लागून असणारं हे निळकंठ हाईट्स नावाचं प्रोजेक्ट आणि इथेच हा 3 BHKचा खरं फ्लॅट मी दाखवण्याचा आज प्रयत्न केला. भगवंत करो ह्या तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं. तुमच्या सगळ्यांच्या चांगलं झाल्यानंतर माझं चांगलं होऊ दे. माझं अगोदर चांगलं नको दे. अगोदर चांगलं होऊ दे हीच मी भगवंताला परत चरणी प्रार्थना करतो. आणि भगवंतांनी मला नेहमी सद्बुद्धी द्यावी. अहंकार माझ्या डोक्यात चढून नाही द्यावा. द्वेष मला कोणाचं यावं नाही किंवा आकस कोणाच्या प्रति माझ्या मनात राहून नको देऊ भगवंता. ही सगळ्यांपुढं मी आज हात जोडून भगवंताला विनंती करतो. असेच मला सपोर्ट तुमचा सगळ्यांचा राहू द्या जेणेकरून मला ही सेवा जी आहे ती अविरत चांगल्या पद्धतीची नेहमी करता येईल. मला चांगलं काम करायचं आहे. मी चांगलं काम करण्याचा 100% प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मी पण माणूस आहे. तुमच्यासारखाच माणूस आहे. थोड्याफार काही चुका माझ्या होत असतील तर त्या तुम्ही सगळ्या पदरात घ्या. हीच मी आज एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि
राहिला प्रश्न ह्या फ्लॅटच्या किमतीचा, तर हा जो फ्लॅट आहे सध्या मालकांनी आपल्याला सांगताना 2,95,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेली खरं याची किंमत आहे. त्याच्यातही ते कमी करण्याची त्यांची मानसिकता 100% आहे. सब्जेक्ट टू आपलं पेमेंट कसं काय, किती लवकर काय कसं असणार आहे त्याच्यावरती ह्या फ्लॅटची किंमत कमी होणार आहे. ह्या लोकेशनला नॉर्मली फ्लॅट निघत नाही. हा पण खूप सुंदर, मोठा, चांगला, हवेशीर असणारा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन लावा. नाही पटलं तर फोन लावायची गरज नाही, पटलं तर फोन लावा, नाही तर काय अडचण नाही. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.